जालना जिल्ह्यातील पाण्यात नायट्रेट, काही नमुन्यात ई कोलाई बॅक्टेरिया आढळले. पाण्यात कोलिफॉर्म बॅक्टेरिया, मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शियम सारखे घटक. तुम्ही विषारी पाणी तर पित नाही ना, असं विचारणं चुकीचं ठरणार नाही. कारण जालना आणि जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पिण्याचं पाणी धोकादायक बनत चाललंय. रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीतील पाणी विषारी होत असल्याचं समोर आलंय. जालना भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेत तपासलेल्या नमुन्यांमध्ये पाण्यात 45 ppm हून अधिक नायट्रेटचं प्रमाण आढळलंय. गेल्या 5 महिन्यात तपासलेल्या 1000 नमुन्यांपैकी तब्बल 402 नमुने दूषित आढळलेत. त्यापैकी 218 नमुन्यात नायट्रेटचं प्रमाण 45 ppm पेक्षा जास्त, 108 नमुन्यात कोलिफॉर्म बॅक्टेरिया, 4 नमुन्यात ई कोलाई बॅक्टेरिया, 39 नमुन्यात मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शियम सारखे घटक. ही स्थिती गंभीर असून दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा प्रकार उघडकीस आल्यानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याची तक्रार ग्रामस्थ करतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते या प्रकारामुळे तरुणांमध्ये वेंधत्वाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र एवढं गंभीर संकट उभं ठाकल्यानंतरही प्रशासन आणि पाणीपुरवठा विभाग अद्याप गप्प असल्याचा आरोप होतोय. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक हेच पाणी पिण्यासाठी वापरत असल्यानं त्यांचं आरोग्य धोक्यात आलंय. त्यामुळे पेयजल व जलजीवन मिशन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अनेक गावांमध्ये उभारण्यात आलेले पाणी फिल्टर प्लांटही अनेक दिवसापासून बंद असून प्रशासनाच्या योजना केवळ कागदावरच असल्याची टीका होते. नायट्रेट हे जे प्रमाण आपल्या वातावरणात वाढलेलं आहे, हे आपण मॅक्झिमम टाईम ॲज अ पेस्टिसाईड म्हणजे खताचा वापर करतो आपण. आणि खताचा वापर जे आपण पिकावर करतो आणि त्या पिकावाटे जे आपले धान्य आपण खातो आणि त्याच्या पद्धतीने लोक जे कामं करणारे आहेत त्यांच्यावर फार दुष्परिणाम त्याचे होतात. कारण की त्याची परमिसेबल जी तुम्हाला पॉलिसी आहे ती आपल्या कृषीप्रधान देश असल्यामुळं शेतकऱ्यांना माहिती असायला पाहिजे. आणि ते माहिती नसल्यामुळं ते कोणत्याही प्रमाणात खत जे आहे ते जास्तीच्या प्रमाणात दिल्या जातात आणि त्याच्यामुळं ते आपल्या शरीरात जातात. एक तर नाकावाटे, आपल्या श्वासोच्छ्वासाच्या प्रक्रिया वाटे, दुसरं आहे पाण्यावाटे, आणि तिसरं डायरेक्ट ती ग्रेन खाल्ल्यानंतर. तर त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये श्वासोच्छ्वास प्रक्रियेवर प्रॉब्लेम होतो, दम्याचा त्रास होतो, रेस्पिरेटरी फेल्युअर होऊन जातो आणि लिव्हरवर परिणाम होतो, त्याच्यामुळं हिपॅटोमा होऊ शकतो. तिसरं आहे आपले जे किडन्या असतात ते किडनी फेल्युअर होऊ शकते आणि शरीरावर दुसरे फार घातक परिणाम होतात. डोक्यामध्ये आपल्या ब्रेनवरसुद्धा ते जमा होऊन आपले जे फंक्शन असतात नेहमीचे त्याच्यामुळं फारसे डिसऑर्डर येत आहेत. तर ह्याला ऑर्गॅनोफॉस्फरस ही जी गोष्ट आहे त्या ग्रुपमध्ये नायट्रेट म्हणून सुद्धा येतं, जे की एकदम कमी प्रमाणात वापरलं पाहिजे आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरावर दुष्परिणाम होणार नाही. आणि त्याच्यामुळं शरीरावर आजकाल फारच दुष्परिणाम होऊ राहिले. त्याच्यामुळं डायबेटीज, हायपरटेन्शन ह्या गोष्टी यंग एजमध्ये मुलांना व्हायला लागलेल्या आहेत आणि किडनी फेल्युअर हे एक फार दुष्परिणाम होत आहे. तर त्याच्यासाठी काहीतरी लिमिट असायला पाहिजे की तुम्ही इतकेच लिमिटमध्ये ते खतामध्ये वापरायला पाहिजे. 6 महिन्यापूर्वीचा डाटा सांगते सर तुम्हाला. 6 महिन्यापासून आम्ही जे तपासले ते 500 ते 550 सॅम्पल आम्ही केमिकलचे आणि 524 सॅम्पल हे बॅक्टेरियॉलॉजीचे आम्ही इथं तपासलेले. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आम्हाला इथं नायट्रेट आढळतं. 30 ते 35% दरम्यान आम्हाला ते नायट्रेट आढळतं. तसंच त्याच्यामध्ये टोटल हार्डनेसचं प्रमाण पण येतं. जे की हापशाचं पाणी, बोरचं पाणी असतं त्याच्यामध्ये आम्हाला टोटल हार्डनेसचं प्रमाण हे आढळतं. आता टोटल हार्डनेस जर आढळलं तर त्या पाण्यामुळं केस गळतात किंवा मग पोटाचे पण काही विकार होतात टोटल हार्डनेसमुळं. आणि जे नायट्रेटचं प्रमाण आहे तर ते केमिकल वापरल्यामुळं जे शेतीमध्ये फर्टिलायझेशनसाठी वापरतात खतं वगैरे त्याचा जास्त प्रमाणात आता वापर व्हायला लागलेला. त्याच्यामुळं ते आजूबाजूला जर विहिरी असतात आणि आपण रासायनिक खतं जास्त प्रमाणात वापरल्यामुळं त्याचं प्रमाण हे विहिरीमध्ये उतरतं आणि ते नायट्रेटचे प्रमाण आम्हाला जास्त प्रमाणात आढळून येतं. एकंदरीत सॅम्पलपैकी किती टक्के पाणी तुम्हाला दूषित सापडलं? आम्हाला जर 100 सॅम्पल घेतले तर त्याच्यामध्ये 30 ते 40च्या प्रमाणामध्ये नायट्रेट, टोटल हार्डनेस असे 2-3 प्रकार येतात त्याच्यामध्ये. त्याच्यावर उपाय म्हणून काय करावं?
आता उपाय म्हणून जर नायट्रेट आपल्याला घ्यायचं म्हणजे येऊ द्यायचं नसेल पाण्यामध्ये, तर रासायनिक खतांचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे. आणि जिथं आपला पाण्याचा सोर्स आहे, पाणी पिण्यासाठी आपण जे वापरतो, त्या सोर्सच्या 100 फुटाच्या पर्यंतचा परिसर हा एकदम व्यवस्थित आणि स्वच्छ राहिलेला पाहिजे. म्हणजे जिथं तिथं जनावरं वगैरे त्यांनी धुतले नाही पाहिजे, तिथं लेडीजनी कपडे धुतले नाही पाहिजे त्या एरियामध्ये 100 फुटाच्या आतमध्ये. तरच ते नायट्रेटचं प्रमाण कमी येऊ शकतं. कारण आपण साबणीचा निरम्याचा वापर करतो, जनावरं धुण्यासाठी पण आपण शॅम्पू वगैरे त्याचा वापर करून आपण तिथंच ते पाणी शोषलं जातं आणि म्हणून तिथं नायट्रेटचं प्रमाण येतं. मॅडम तुमचं नाव सांगा. राजश्री घाटोळे. इथं काय म्हणतो? मी ॲज अ केमिस्ट म्हणून आहे सर. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर? किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं, बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित कम्युनिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं, और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।